तर याच प्रशांत कोरटकरवरती हल्ला करणाऱ्या एका वकिलाचा कोल्हापूरकरांनी सत्कार केला। वकील अमित कुमार भोसले यांनी कोर्ट परिसरातच ज्यावेळेला कोरटकरला न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेलं होतं त्यावेळी त्याच्यावरती हल्ला केला। पोलिसांनी त्याला रोखलं, मात्र ही भावना होती, हा संताप होता कोरटकर विरोधातला आणि म्हणूनच शिवप्रेमींनी समस्त कोल्हापूरकरांनी याच वकील असलेल्या अमित कुमार भोसलेंच्या धाडसाचं कौतुक केलं, त्यांचा सत्कार केला आणि आता उबाठाच्या वतीनं सुद्धा त्यांचा आज सत्कार केला जाणार आहे। आज सर्व लोकांना शिवचरित्र हे एक आधार आहे, एक आदर्श जीवन जगण्यासाठी। आणि जर अशी घाणेरडी विषारी प्रवृत्ती वाढत गेली तर ह्या देशाला ते परवडणार नाही आहे। त्याच्यामुळं माझ्यासारख्या असंख्य शिवप्रेमींच्या मनामध्ये महाराष्ट्रात देशामध्ये राग आहे। मलाच काय, अन्य कुठल्याही शिवप्रेमिकाला जर त्याचा समोर दिसला तर ठेचून काढल्याशिवाय कोण गप बसणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातत्यानं होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंनी सरकारवरती सडकून टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात। असे अवमान होत असतील तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं, अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्यानं दूध पिताय का? असा संतप्त सवाल करत खासदार उदयनराजेंनी सरकारवरती सडकून टीका केली। वारंवार मागणी करून देखील महापुरुषांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांसंदर्भात कठोर कारवाई करण्यात येत नाही, त्यासोबत कोणताही कायदा केला जात नाही, त्यामुळे यांना काही कळतंय की नाही असं दिसत नाही, असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय। माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। हे काय सांगण्यासारखं बोळ्यानं दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचं अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले। छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे।